सहयोगी होऊ शकत नाही, कारण तुम्हाला प्रकाश मिळालेला आहे. ख्रिस्ताने सांगितलंय की ज्यांना प्रकाश मिळाला असे दिवटे कोणी टेबलाच्या खाली ठेवत नाहीत. नुसतं स्वतःचा महत्व स्वतःच मिरवायचं सगळीकडे आणि स्वतःला फार मोठं समजायचं की आम्ही हे केलं ना आम्ही ते केलं, त्याला काही अर्थ नाही. स्वतःचा प्रकाश लोकांना दिसला पाहिजे. आता हा मंडपच उभारला, तो सहयोगाने उभारला पाहिजे. मला चालतच नाही दुसऱ्याने उभारलेलं जे सहयोगी नाही. माझ्या डोक्यावर छत्र धरलाय तुम्ही, माझ्या डोक्यावरती गंगा सुद्धा चढू शकत नाही. तुम्हाला चढवलं मी गंगा, जर तुम्ही माझ्या डोक्यावर चढत तर गंगेत वाहून जाल. तिला सहन नाही होणार की मी आदिशक्तीच्या डोक्यावर गेली म्हणून. ते तुम्हाला मी डोक्यावर बसून ठेवलेलं आहे म्हणून काय वाटेल त्यांनी माझ्या डोक्यावरती छत्र बांधायचं की काय? वाटेल त्यांनी ही मेहनत करायची का? ही सगळी सहयोगाने केलेल्या मेहनतीलाच मी फक्त पावणार आहे आणि मला हे असलं नको. त्यांनी माझं डोकं जडून जात. हे सगळे मंडप वगैरे तुम्ही स्वतः बांधायला पाहिजे. तुम्ही सहयोगी आहात, त्याचं किती कौतुक पाहिजे. अहो इथे अजिंठाची लेणी बघा, 10 पिढ्यांमध्ये बांधली, 10 पिढ्यांमध्ये बांधली. त्यांनी बुद्धाला कधी पाहिलं नव्हतं. 10 पिढ्यांमध्ये एक पिढीनंतर दुसरी पिढी, तिसरी पिढी, त्यांनी त्याच्यात कसं कोरीव काम केलं, कसं दगडामध्ये त्यांनी व्यवस्था केली असेल, तुम्हीच विचार करा. काय ती श्रद्धा आणि काय त्यांचं मोठं पण. सगळं हाताने मेहनत केली. आज तुम्हाला साध्या डोळ्यांनी जे दिसत नाही ते त्यांनी अंधारात कसं बांधलं. पण त्यांच्यासमोर बुद्ध नव्हता. म्हणजे सगळे भजनात नुसतं म्हणायचं, हो सके सो सेवा हमसे करा लेना. काही होऊ शकत नाही तर कसली सेवा करून घ्यायची. तरी आता कृपा करून ह्या लोकांना वाढायचं काम वगैरे सहयोगाने केलं पाहिजे. बायकांनी स्वयंपाकाला मदत केली पाहिजे. एक आचारी लावून ठेवला, त्यांनी स्वयंपाक केला. बायकांनी पोळ्या लाटल्या पाहिजे. काहीतरी करा हाताने काम. त्यांना अशा आचार्यांची जेवणाची सवय नाही, स्वतः हाताने स्वयंपाक करून खातात. ते ब्राह्मण लोक झाले आणि तुम्ही मात्र यांना अशा आचार्यां फाचार्यांचं जेवण देता. पैसे देतात ना माताजी, मग काय. मग असं म्हटलं की माताजी पैसे वाचायचे मागत. अरे पैसे वाचले तर ते तुमच्याच ट्रस्टला देते मी, ते काय मी खाते काय? लाखोनी रुपये तिथे मोजले ते काय तुम्ही मोजले? सगळं लक्ष पैशांकडे, सगळं लक्ष तिकडे, म्हणूनच ते मिळत नाहीये. परमेश्वराकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आता हे अनुभव इतके वाढत चालले की आज मी राहुरीला हे सांगितलेलं बरं. आता ही टेप तुम्ही सगळीकडे पाठवा. ही काय नुसते राहुरीकरांसाठी नाही आहे किंवा